धुसफूस कार्यकर्ते असतात बघा. आपल्या पक्षात नाही जमलं, दुसरा कोणता पक्ष आहे लगेच उड्या मारतात. मग ते ग्रामपंचायत सदस्य असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, नगरसेवक असू द्या, आमदार खासदार असू द्या. सध्या रुसव्या फुग्या या विचित्र राजकारणामुळं नेते परेशान आहेत. विरोधकांमधले लोक नाराज होतात, लगेच दुसऱ्या पक्षात जातात, समजू शकतो. पण सध्या तीन पक्षातली सत्ताधाऱ्यांची अंतर्गत स्पर्धा मात्र सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. नगरसेवक निवडून आले नाही म्हणून कोणी पक्ष बदलला, आपल्याला किंमत दिली नाही म्हणून कोणी पक्ष बदलला. खासदारानं तर एका जिल्ह्यात पक्ष का बदलला, तर आपलं जिल्हा परिषदला कुणीच निवडून आलं नाही म्हणून पक्ष बदलला. तुमचं कर्तृत्व काय? बर, सगळंच तुम्हाला द्यायचं का लोकांनी? तुम्ही काय करताय लोकांसाठी? फिरताय? किती विकास कामं आणली, किती कामं सुरू आहेत, बरं किती उद्घाटन केलीत, हे जर कुणाला जरी विचारलं ना, यांच्याकडे उत्तर नसतं. मला आता एक उदाहरण कळलं आणि त्याचा जिल्हा पण सांगेल. अहिल्यानगर, एक त्या तालुक्यातला एक नेता नगराध्यक्ष होता, परंतु त्या जिल्ह्याच्या नेत्याला, ज्याचं मंत्रालयात वजन आहे, मुख्यमंत्र्यांपाशी वजन आहे, त्यांच्याकडे या नगराध्यक्षाच्या काही तक्रारी गेल्या. कालांतराने 2-4 दिवसात जिल्ह्याची मिटिंग लावली किंवा त्या भागातल्या नेत्यांची. तिथं काहीच नगराध्यक्षाबद्दल चर्चा झाली नाही. 2 दिवसानंतर थेट त्या नगराध्यक्षाला, अर्थात त्याच्या सगळ्या टीमला फोन आला त्या नेत्याचा, या मुंबईत, आपलं काम आहे. नेत्यांनी मुंबईत बोलवलंय म्हणल्यावर काय, गाड्या कार्यकर्ते दणक्यात गेले. तिथे गेल्यावर सांगितलं राजीनामा द्यायचा. ते म्हणले, अरे माझी अजून हळद पण निघालेली नाही, तुम्ही मला लगेच पायउतार व्हायला सांगताय. कदाचित तक्रारी असतील, नेत्याबद्दल त्यांचं मत वाईट असेल, नेत्याचं मत त्यांच्याबद्दल वाईट असेल, किंवा दुसऱ्याला करायचं असेल, काही असू शकतं. खांदे पालट करायचे असेल, केलं ना तुम्हाला प्रथम नागरिक, ओके, जे काही तुमचं मीटर आहे ते तर तुमचं चालूच राहणार आहे. त्या नगराध्यक्षाला राग आला ना, त्यांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? मुंबईतच थांबला. लगेच गार फोन फिरवले. आता तुम्हाला जुने फोन फिरवले असं वाटेल, जे काही मोबाईल ह्याला त्याला लावले. 0 मिनिटात ह्या सत्ताधारी पक्षाकडून त्या सत्ताधारी पक्षात, सांगा बरं कुठं घडली असेल घटना, कशी, कुठल्या पक्षातून? 3च पक्ष आहेत राज्याच्या राजकारणात, भाजप, शिंदे गट आणि दुसरा सुनेत्रा पवार गट. भाजपच्या त्या नगराध्यक्षांनी क्षणात, तुम्हाला तालुका नजरेसमोर आला असेल किंवा कदाचित वाचलं असेल तुम्ही, किंवा तुम्ही कल्पना करा कुठं घडली घटना. रात्रीत त्या माणसाने फोन फिरवले, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी नाही, कोणाला नाही, थेट शिंदे गटात प्रवेश. विद्यमान पदावर असणारे नगरसेवक आणि अशा पदावर असणारी लोक, झालं काय, विरोधात कोणच जाऊ शकणार नाही. का? माहिती आहे ना, माहितीत कशाला भांडायचं? त्या पण नेत्यांनी प्रवेश करून घेतला. सांगा आता, इथं जे मी सुरुवातीपासून सांगत होतो, धुसफूस तो मला बघूनच घेतो. आता एक नेता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्या नेत्यामुळे दबलेली जी असते 2 नंबरच्या फळीतली, ती लगेच ऍक्शन मोडवर असतात. साहजिक आहे. ते तर आनंदीच असतात, बरं झालं बेनं आईतच गेलं. वास्तव आहे ना हे. ज्यावेळेस हे होतं त्यावेळेस ज्या पक्षात गेले तिथं नवीन कार्यकर्ते आलेले असतात. कदाचित कोणाला पटतं न पटतं, पण ताकद तर वाढलेली असते. सगळे सायलेंट झोन मध्ये जातात. मी जे म्हणलं ना, स्वार्थासाठी उडी मारणारे, काय देणं घेणं आहे का? सत्तेसाठी हे काही करू शकतात. तुम्ही आम्ही येडी, कार्यकर्ते जनता बेविचार डेटापासून म्हणतो जय. अरे भाऊ, नियतच गेला ना उडी मारून. कुणाचं जय म्हणता?
काल जे विरोधात होते ते मांडीला मांडून बसले, मांडीला मांडी लावून. खरं की नाही? आणि आपण आयुष्यभर विरोधातच. ही अवस्था आहे. याचा अर्थ काय आपण पुढच्या 2-3 मिनिटात चर्चा करू. त्या अगोदर सर्वांना जय जाऊ, जय शिवराय. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे, संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बांधवांनो, प्रत्येक कार्यकर्त्याची खतखत मला माझ्या ह्या चॅनलवर का मांडावीशी वाटते माहितीये का? मी कार्यकर्ता आहे आणि अशी जर कार्यकर्त्यांची आदळआपट होत असेल, हेलपाटे होत असतील, नेते विचारातच घेत नाहीत, विश्वासातच घेत नाहीत, परस्पर सगळं ठरवतात. जिथपर्यंत आपण कधीच विचार करू शकत नाहीत, पोहोचू शकत नाहीत, जग तिथपर्यंत पोहोचलं, आपण अजून डबक्यातच आहोत. हे वास्तव स्वीकारायला ना नेता तयार आहे ना कार्यकर्ता. ज्या दिवशी तुम्हाला हे सगळं समजतं, साला वेळच निघून गेलेली असते. कारण वेळ नाही कोणासाठी थांबत. आणि ज्यावेळेस वेळ निघून गेलेली असते त्यावेळेस कितीही तुम्ही आदळआपट करा, तुम्हाला यश मिळत नाही, मिळू शकत नाही. खरंय की खोटं आहे? आणि हे चाललंय हो सध्या. शून्य किंमत राहिली प्रामाणिक कार्यकर्त्याला, शून्य वाटा मिळतोय कार्यकर्त्याला. आयराम गैरामच डाव मारतात, शेत कुंपणच खाऊन जातं. कुठल्याही जेवढे मोठे नेते आहेत त्या मोठ्या नेत्याच्या मनात नाही जुन्या कार्यकर्त्यांना आपण सेटल केलं पाहिजे. ते म्हणतात मला कुणालाच काय द्यायचं नाही, हे निघून गेले तरी हरकत नाही, नवीन भरपूर येत आहेत आणि ते काय लवकर मागायला सुरुवात करत आहेत. हे वास्तव आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे निष्ठावंतांची माती होते आणि आयराम गैरामांची चांदी होते. ते स्वार्थी लाळ घोटेपणा करतात. लाळ संपली की त्यांचाही वापर संपलेला असतो. हेही वास्तव आहे. तुम्ही ठरवा कुणाच्या पाठीशी उभं राहायचंय, कुणाचा जय म्हणायचंय, किंवा आपलं काय साध्य होणार आहे याचं तुम्हाला थोडं तरी ध्येय, किंवा तुम्ही कुठलं करिअर म्हणून काय स्वीकारताय याचं भान सुद्धा राखणं गरजेचं आहे. दुनिया फार विचित्र आहे आणि हे वास्तव दिसतंय म्हणून मला मांडावंसं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट, आज कुठल्याही कार्यकर्त्यांना किंमत राहिलेली नाही. सगळं पैसे देऊन विकत घेतलं जाते. गरीब कोणच उमेदवार नाही. आहे का तुमच्या भागातला उमेदवार गरीब? गरीब उमेदवार दिला तर श्रीमंत पैशावाले नुसतं मत नाही विकत घे, घराची घरं विकत घेतात. काय ह्या बिचाऱ्याची डाळ शिजणारे नाही होणार ते. त्याच्यामुळं मजबूत होणं गरजेचं आहे, लढणं गरजेचं आहे, लोकांमध्ये राहणं गरजेचं आहे आणि स्वतःपासून विकासाची सुरुवात करणं गरजेचं आहे. नाहीतर आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून मरण्यात मला तरी इंटरेस्ट नाही, इतकं माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय शिवराय. स्वराज्य सुद्धा महाराजांनी रयतेला डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी निर्माण केलं, कारण त्यांना ते मिळवायचं होतं. तसं मिळवल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही, इतकं माझं साधं सरळ मत आहे. बाकी आपण सुज्ञ आहात.